नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते. राज्याच्या राजकारणामध्ये अशोक खरात प्रकरणामुळे खरं तर मोठी खळबळ उडालेली आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वाधिक ताशेरे ओढले जात होते, सर्वाधिक टीका होत होती आणि ज्यांच्या राजीनाम्याची मागणी ही गेल्या 2 दिवसांपासून जास्त जोर धरताना पाहायला मिळत होती, त्यांनीच आता राजीनामा दिलेला आहे. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा जो आहे तो समोर आलेला आहे. खरं तर रुपाली चाकणकर यांचं या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी काही आहे त्यावरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती. रुपाली चाकणकर ह्या अशोक खरातला गुरुमाऊली मानतात, स्वतःचा गुरु मानतात, स्वतःच्या वडिलांच्या स्थानी त्यांना पाहतात. त्यामुळे आतापर्यंत अनेकदा त्यांना आपण एकत्र पाहिलेलं आहे. याच रुपाली चाकणकरांनी अशोक खरातचे पाय धुवून अगदी स्वतःच्या पदराने त्यांचे पाय पुसलेले आहेत, त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांना नमस्कार केलेला आहे किंवा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा त्यांनी त्यांचं अगदी विठ्ठलाच्या बरोबर वगैरे त्यांची जी आहे ती तुलना केलेली आहे, उपमा दिलेली आहे की ते विठू माऊली आहेत वगैरे. अशा पद्धतीनं ज्या रुपाली चाकणकरांनी आतापर्यंत कौतुक केलेली आहे, स्तुतिसुमनं उधळलेली आहेत, त्याच रुपाली चाकणकरांच्या आता पद जाण्यासाठी हेच अशोक खरात कारणीभूत आहेत. कारण अशोक खरातच्या या सगळ्या अश्लील कृत्यांचा परिणाम हा झालेला आहे की रुपाली चाकणकर यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागतंय. खरं तर जेव्हापासून हे प्रकरण समोर आलेलं होतं तेव्हापासून रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे असलेले जवळचे संबंध यावरती वेळोवेळी बोललं गेलेलं होतं. हे संबंध केवळ गुरु शिष्याच्या नात्यापुरते नाहीयेत, कौटुंबिक संबंध आहेत. त्याचबरोबर आर्थिक संबंध असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. काही दिवसांमध्ये त्याचे सुद्धा डिटेल्स समोर येतील की आर्थिक संबंध या दोघांचे नेमके कशा कशा आशयाचे आहेत. अनेक नेत्यांनी तशा पद्धतीचे दावे केलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जेव्हा एका 28 वर्षीय महिलेनं सगळ्यात पहिल्यांदा तक्रार दाखल केली, या तक्रारीच्या नंतर याच अशोक खरातचे अनेक नेत्यांबरोबरचे फोटोज व्हिडिओ समोर आले. अनेकांनी त्याच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केलेली आहे, अनेकांनी त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. यामध्ये केवळ नेतेच आहेत का? तर तसं नाही. यामध्ये राजकीय नेत्यांबरोबरच अनेक राजकारणी महिला सुद्धा आहेत विशेषतः. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत, काही सरकारी अधिकारी सुद्धा आहेत. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये सेलिब्रिटीज सुद्धा आहेत. काही असे सुद्धा लोक आहेत जे कदाचित याचं मार्गदर्शन घेण्यासाठी चक्क फ्लाईटने लँड व्हायचे असं सुद्धा सांगितलं जातंय. फ्लाईट मधून येण्या इतके मोठ्या लेवलचे लोक, काही बिझनेसमन सुद्धा या बाबाकडे मार्गदर्शन घ्यायला यायचे. हा जे काही आपलं भविष्य सांगेल किंवा तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ वगैरे म्हणून घेतो, त्यामुळे तो जे काही सांगेल, तो जे काही उपाय सांगेल किंवा आपल्याला काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये, दिनचर्येमध्ये, नावामध्ये कदाचित काहीतरी बदल करायला सांगेल किंवा एखाद्या ठराविक दिवशी पूजा घाला, अभिषेक घाला वगैरे वगैरे असं जे काही सांगितलं जाईल त्यामुळे कुठेतरी आपल्याला फायदा होईल, कल्याण होईल आपलं, अशी मानसिकता अनेकांची होती. यामध्ये कुणीच राहिलेलं नाहीये. प्रत्येक क्षेत्रातले लोक या सगळ्या भूलथापांना बळी पडलेले होते. त्याचबरोबर रुपाली चाकणकर या अनेक वर्षांपासून या बाबाच्या संपर्कामध्ये आहेत. या बाबाला त्या स्वतःचा गुरु मानतात आणि आता त्याच गुरुमुळे त्यांचं पद जे आहे ते गेलेलं पाहायला मिळतंय. खरं तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी ही 2 दिवसांपासून होत होती. 2 दिवस त्या माध्यमांच्या समोर आल्या नाहीत, त्यांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नाही. खरं तर हे प्रकरण इतकं गंभीर आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी लवकरात लवकर या सगळ्यावरती चौकशीचे आदेश देणं अपेक्षित होतं. त्यांनी स्वतःचं अधिकृत स्टेटमेंट देणं गरजेचं होतं, मात्र तसं त्यांनी काहीच केलं नाही. 2 दिवसांच्या नंतर मात्र काही वेळापूर्वीच त्यांनी पोलीस महासंचालक असलेल्या सदानंद दाते यांची त्यांनी भेट घेतली आणि सदानंद दाते यांना त्यांनी एक निर्देश दिले, पत्र दिलं. पत्राच्या माध्यमातून हे निर्देश दिले की या प्रकरणाची निपक्षपाती अशी चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई सुद्धा व्हावी. त्याचबरोबर कुठलाही राजकीय हस्तक्षेप या सगळ्या प्रकरणामध्ये व्हायला नको किंवा बाह्य स्वरूपाचा कुणीही हस्तक्षेप करू नये. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये असा कुठलाही हस्तक्षेप न होता या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून दिले. स्वतः सुद्धा भेट घेतली. त्यानंतर लगेचच त्या स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेल्या होत्या. याच बैठकीमध्ये हा राजीनाम्याचा निर्णय अंतिम झाल्याचं सांगितलं जात आहे. आता जी काही माहिती मिळते त्या माहितीच्या नुसार राजीनाम्याचा निर्णय हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नव्हता. म्हणजे सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं, आज सकाळपासूनच बातम्या येत होत्या की स्वतः मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. केवळ मुख्यमंत्र्यांचे आदेश नव्हते, पक्षाचे सुद्धा होते, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचे सुद्धा आदेश होते. त्यामुळे या सगळ्यांच्याच आदेशानंतर आता राजीनामा झालेला आहे अशी माहिती समोर आली आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.